बीड आणि परभणी अशांत असून दोन समाजात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे हा भाग शांत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। या संदर्भातच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली। शांततेसाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय। बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारे समाजात दुफळी पाहायला मिळते किंवा परभणीतही काही आंदोलनं चाललेली आपल्याला पाहायला मिळतात। तर त्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न आहे की ह्या सगळा जो भाग आहे हा शांत झाला पाहिजे आणि जी काही दुफळी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे। आणि अर्थातच हे सगळं होत असताना जे आरोपी आहेत त्यांना मात्र कडक शासन झालं पाहिजे, याकरता सरकार कटिबद्ध। वीज कसं नाजूक करता येईल, परभणीचा इश्यू कसा सोडवता येईल, आणखीन कुठं काय करता येईल याबद्दल डायलॉग करण्याच्या उद्देश चालू आहे। जेव्हा भावना एकत्र राहणारी माणसं आज एकमेकाशी शत्रू व्हायला वागत आहेत। काही गावांच्यामध्ये एवढं दहशतीचं भीतीचं वातावरण आहे। आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चाही झाली आणि राजकारणात काही मतभेद असतील नसते, पण हे चित्र महाराष्ट्रात